नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात वीट कारखान्यात एक स्फोट झाला। या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे। मौदा तालुक्यातील सिमेंट विटा कारखान्यात हा स्फोट झाल्याचं कळतं। जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोट कशामुळे झाला याचा तपास सध्या सुरू आहे। तिकडे बांगलादेशमध्ये सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे। महिन्याभरापासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानं आता चांगलंच हिंसक रूप घेतलंय। आरक्षणाला विरोध करत विद्यार्थी देशभर आंदोलन करत होते। हसीना यांच्या राजीनाम्यानंतर राजधानी ढाका इथे दंगल उसळली। ढाका इथे जमा झालेले आंदोलक थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी पोहोचले। घरात घुसून आंदोलकांनी प्रचंड तोडफोड केली। वस्तूंची तोडफोड करत अनेक महागड्या वस्तू चोरून नेल्या, तर अनेक वस्तूंची तोडफोड केली। शेख हसीना यांच्या स्वयंपाकघरात शिरत इथल्या खाद्यपदार्थांवर सुद्धा आंदोलकांनी ताव मारला। हसीना यांच्या बेडरूमपर्यंत जाऊन त्यांनी उड्या मारल्या, तोडफोड केली, तर काहींनी ससे, मासे, राजहंस असे प्राणी सुद्धा पळवले। एवढंच नाही तर बांगलादेशचे स्वातंत्र्य सैनिक आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची सुद्धा आंदोलकांनी तोडफोड केली। शिडी लावून एक आंदोलक या पुतळ्यावर चढला आणि त्यानं पुतळा फोडण्याचा प्रयत्न केला। तसंच सरकारी कार्यालयात सुद्धा आंदोलक घुसले आणि येथील शेख मुजीबुर रहमान आणि शेख हसीना यांच्या तस्बिरी सुद्धा हटवण्यात आल्या। सुरक्षेच्या कारणास्तव शेख हसीना या तातडीनं हेलिकॉप्टरनं भारतात दाखल झाल्या। पहिल्यांदा त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं त्या पोहोचल्या आणि त्यानंतर दिल्लीत एका विशेष विमानानं त्या दाखल झाल्या। भारतातून त्या लंडनला जाणार असल्याची माहिती आहे। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। ताज्या बातम्यांचा ओघ दिवसभर न्यूज 18 लोकमतवर सुरू